चला फलंदाज पाठवा स्वर्गीय वासुदेव 11 अंतरणी टीम. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मनोज आणि त्यांच्या साथीनं आपण पाहता रुपेश हे दोन सलामीचे महत्त्वपूर्ण फलंदाज आहेत. ते मात्र स्वर्गीय वासुदेव 11 अंतरणी टीमचे ते बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि टॉस जिंकल्या कॅप्टननं लगेच खऱ्या अर्थानं तो बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला आणि फिल्डिंगसाठी मात्र इन्व्हाइट केलं ते अंबरपाडा टीमला. फिल्डिंगसाठी अंबरपाडा टीम पहा अगदी फील्ड प्लेसमेंट देखील रेडी झाली आहे. फिल्डिंग लगेच सेट झाली आहे. गोलंदाज देखील गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत. म्हणजे फक्त बॅटर आतमध्ये जातील, ऑफिशियल जागेवर पोहोचतील आणि मात्र मॅच चालू होईल. ही शिस्त प्रत्येक टीमला हवी आहे. कारण की नाहीतर मग आपण बऱ्याचदा पाहतो ना की ऑफिशियल मैदानामध्ये नसतील किंवा बॅटिंग करणारी टीम जर मैदानात नसतील तर मात्र टीम अगदी एका जागेवरती टीम मिटिंग करत उभी राहते. ज्यावेळी बॅट्समन ऑफिशियल मैदानात येतील त्याचवेळी मग ती फिल्डिंग लावणार. मग त्याच्यामध्ये आणखीन 5 मिनटं वेस्ट होणार. या सगळ्या टीमनी खऱ्या अर्थानं शिस्त बाळगणं फार गरजेचं राहील. चला जाऊया दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा सेकंड राऊंडसाठी. मॅच इथून देखील महत्त्वपूर्ण आहे. मॅच इथून देखील चांगली होईल. मॅचमध्ये ती आपल्याला रंगतता मॅचमधले तो बॉल पाडू नको. चला मॅचला सुरुवात होते. स्ट्रायकिंग एंडवरती मनोज, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती रुपेश, गोलंदाजी मार्कवरती आलाय भूषण. पंचांचा देखील इथून इशारा आलाय मॅच ऑन गेम ऑन. पहिला बॉल घेऊन भूषण निघेल. समोर आपण पाहतोय मनोज, ज्या मनोजनं मागच्या मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती आणि तोच मनोज आता स्ट्रायकिंग एंडवरती आहे. हो बॅकफुटला येऊन खऱ्या अर्थानं फटका खेचायचा होता. थोडासा पाठीमागे आला होता परंतु इथे टायमिंगच जुळलं नाही आहे. बॅटन बॉलचा कॉन्टॅक्टच झाला नाही आहे. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतो आहे. डॉट बॉल पाहायला मिळतो आहे. चांगली बॉलिंग करतो आहे खऱ्या अर्थानं भूषण. आपण पाहता P1चं षटक त्याच्याकडे आणि त्याच्याकडनं ज्या अपेक्षा टीमला असते आणि स्वतः टीमचा कॅप्टन देखील आहे. जे लीड करत असताना चांगली भूमिका त्याची राहिली आहे. हो हा फटका विथ द टर्न फटका चांगला आहे. पेटन स्ट्रोक आहे. बॉल सीमा पार षटकार. पहिला बॉल खऱ्या अर्थानं आपण पाहता बॅकफुटला आले होते. आउटसाइड ऑफ स्टंप होता त्याच्यावरती थोडीशी उचली होती. त्या बॉलला स्लॅश करण्याच्या प्रयत्नामध्ये तो डॉट बॉल आला. परंतु सेकंड बॉल जे खऱ्या अर्थानं आपला स्ट्रॉंग झोन आहे तिथून मात्र हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो आहे. जबरदस्त पोझिशन लगेच बनवतात मनोज. आपण पाहताय यावेळी देखील इथे फटका तर खेळलाय परंतु फिल्डरच्या डोक्यावरून षटकार. बॅक सन्माननीय दीपकजी धुले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की या आपलं देखील सहर्ष स्वागत. श्रद्धांजली चषक 2025 मध्ये ऑल इंडियर्स आपल्यासाठी देखील कॅश प्राईज एक कंटिन्यू आहे. आपण सीमारेषेच्या पलीकडे जर का कॅच पकडली तर आपल्याला 100 रुपयाचं कॅश प्राईज असेल. आत्तापर्यंत इतके षटकार पाहायला मिळाले परंतु एकाही ऑलराऊंडरला तो कॅच कॅरी करता आला नाही आहे. नाहीतर मग आतापर्यंत 2-1 रुपयाचं कॅच प्राईज जरूर आपल्याला पाहायला मिळालं असतं आणि सागरसाठी फक्त 200 रुपये असतील. ओ कमी गतीनं टाकला आणि पंच देखील इथे सांगतात यस फलंदाज OUT लेग बिफोर आउट. कैलास दुले आणि विनोद दुले यांच्याकडून देखील प्रत्येक ऑलराऊंडर्सला 100 रुपये आणि सोमजाई क्रिकेट संघ सावले यांच्याकडनं देखील 100 म्हणजे एकंदरीत 300 रुपयाचं कॅश प्राईज आहे आणि सागर यांच्यासाठी 400 रुपये.
म्हणजे त्यांच्यासाठी 100 एक्स्ट्रा आहेत. अजून थोडा वेळ झाला तर अजून 100 वाढतील त्यांच्यासाठी. ते बरोबर त्यांची पोझिशन बरोबर आहे, कारण की याच रिजनमध्ये जास्त बॉल येतात बाहेर. परंतु त्यांना कॅच पकडावी लागेल. 400 रुपये 4 जर पकडल्या ना, ज्याला आजचा दिवस सुटला. 4 तर पकडायचेच आहेत. एक वेळ मॅच मध्ये सुटेल, पण आता नाही सुटणार. आता डायव्ह बिव्ह मारून ते कॅच कॅरीच होणार. आता हाताचं थोडंसं वॉर्मअप करा. विकेट आली, महत्वपूर्ण विकेट आपण पाहताय. मनोज इथून बाद झाला. मोठा स्ट्रोक खेळायचा होता, परंतु भूषण आहे समोर, हे देखील तितकंच खरं आहे. कारण की भूषणला माहिती आहे की ती विकेट कशी घ्यायची. आउटसाइड दी ऑफ स्टंप पंच सांगतात इथे वाईट बॉल आहे. एक्स्ट्राचा बॉल, एक्स्ट्राची धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. बरोबर अँगल क्रिएट केला, बॉल बाहेर निघाला. व्हाईट लाईनच्या बाहेर आल्यानंतर तो वाईडच आहे. आपल्याकडे रिव्ह्यू नाही आहे. पंचांनी जो निर्णय दिला आहे तो अंतिम असेल सगळ्या टीमसाठी. खऱ्या अर्थानं हे असेल की पंचांचा डिसिजन तो अंतिमच असेल, त्याच्यामध्ये कोणतेही चेंजेस होणार नाही. आपल्याकडे रिव्ह्यू नाही आहे. परंतु जर पंचांना कोणत्याही क्षणी तिथं अडचण आली, पंचांना कोणती शहानिशा करायची असेल, तर पंचांसाठी तो रिव्ह्यू आपल्याला जरूर पाहायला मिळेल. यावेळी चांगला बॉल, यावेळी मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. म्हणजे प्लॅनिंग खऱ्या अर्थानं आपण पाहताय भरपूर चांगली भूषणची पाहायला मिळते. ते 2 षटकार आल्यानंतर ती विकेट मनोजची पाहायला मिळाली. तिथे कमी गतीनं बरोबर आपण पाहताय समोरच बॉल ठेवला होता, तिथे ती विकेट्स पाहायला मिळाली. मनोज बाद झाला. त्यानंतर मात्र अगदी कुणालच्या विरोधामध्ये तो डॉट बॉल. हो, इथून देखील आपण पाहताय पंचांकडे लाऊड अपील केली, परंतु पंच सांगतात तिथे मात्र अगदी पिचिंगच अगदी आउटसाइड दी ऑफ स्टंप आहे. आणि त्यानंतर मात्र तिथून आपण पाहताय बॅटच्या साह्यानं का सर, ओके, बॅटच्या साह्यानं ती सिंगल आली, म्हणजे बॅटला चेंडू ब्रश झाला आहे, त्याच्यामुळे मात्र ही सिंगल धाव आपल्याला इथून पाहायला मिळते आहे. सिंगल आल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचेल. ते 14 1 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला आहे. धावसंख्या पाहायला मिळते आहे ती बॅटिंग करत असताना स्वर्गीय वासुदेव 11 अंतरणी टीमची ती 14 1 बाद 14 ही धावसंख्या सध्याच्या घडीला पाहायला मिळते आहे. 3 ओव्हरची मॅचमध्ये 3 ओव्हरच्या मॅचमध्ये टार्गेट सेट करायचं आहे. किमान 30+ धावा धावफलकावरती बनवाव्या लागतील. ते टार्गेट तुमच्यासाठी खऱ्या अर्थानं फायटिंग टोटल असू शकतं. त्या टार्गेटला तुम्ही फाईट करू शकता आणि त्यासाठी ते प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. सेकंड एंडवरती आपण पाहतोय कुणाल, नॉर्थ सेकंडवरती आपण पाहताय रुपेश. ज्या रुपेशला अद्यापही स्ट्राईक मिळालीच नाही आहे, तो नॉर्थ सेकंडवरतीच पाहायला मिळतो आहे. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहताय गोलंदाज जगदीश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. जगदीशचं हे षटक खऱ्या अर्थानं आपण पाहताय ते आता आपल्याला पाहायला मिळेल. भूषणनं 14 धावा जरूर खर्च केल्या, परंतु त्याला ती विकेट्स हवी होती. मनोजची ती त्याने मिळवून दिली आहे. त्या विकेटसाठी त्यांनी मात्र ते 2 षटकारांचा मार खाल्ला. परंतु इथून जर पाहायला गेलं तर 8 डॉट बॉलच पाहायला मिळतोय. बरोबर यशांवरतूनच बॉल निघून गेला. आणखीन एक डॉट बॉलच इथून पाहायला मिळतोय. जगदीश यांनी पहिलाच बॉल डॉट बॉल फेकला कुणालच्या विरोधामध्ये. हो, फुलालींचा बॉल इथून ड्राईव्ह केला. मिड ऑफमध्ये फिल्डर आहेत ते येतील तोपर्यंत एक सिंगल धाव इथून कंप्लीट झाली आहे. इतका जबरदस्त ब्लॉक होल पाहायला मिळाला, खोदून काढला अक्षरशः त्या बॉलला. तिथून मात्र सिंगलच मिळाली आहे. एक सिंगल आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 15 वरती. 15 धावा धावफलकावरती आहेत. चला भूषण, टीम मीटिंग करू नका. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत. खाड्याचा पाडा आणि त्याच्या विरोधामध्ये नांदगाव या 2 टीममध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. दोन्ही टीम आपण रेडी राहायचं आहे नेक्स्ट मॅचसाठी. आउटसाइड डी ऑफ स्टंप भरपूर बाहेर गेला, पंचांनी तो मात्र वाईट दिला. वाईट आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 16 वरती. आता व्हेरिएशन आणायची आहे, काहीतरी वेगळं करायचं आहे आणि त्याच्यामध्ये मात्र हा व्हाईट बॉल आपल्याला इथून पाहायला मिळतोय. खाड्याचा पाडा आणि नांदगाव दोन्ही टीम आपण टॉससाठी रेडी राहायचं नेक्स्ट मॅचसाठी. हो, दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉय,
विकेट आली आहे. फलंदाज रुपेश इथून आउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय मंगेश येनाट नंबर 4 साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 16 धावा धाव फलकावरती आहेत. षटकातील जर पाहायला गेलं तर 3 बॉल आतापर्यंत समाप्त झाले. जगदीश यांचा एक वाईट बॉल आला होता, त्यानंतर मात्र ती विकेट्स पाहायला मिळाली. लोअर फुल टॉस बॉल होता, कमी गतीने टाकला होता, तो पिक करता आला नव्हता. डायरेक्ट इस्टांवरतीच बॉल धडकलाय. इथून आपण पाहताय हा डॉट बॉलच पाहायला मिळतोय. म्हणजे 4 बॉल समाप्त झाले जगदीश यांच्या या षटकातील. हो, आणखीन एक चांगला बॉल. खडे खेळण्याचा प्रयत्न, जाग्यावरून फुटवर्कच नाहीये. तिथून मात्र आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतोय. डॉट बॉल आल्यानंतर धावफलक अगदी तिथेच आहे.
धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अगदी आपण पाहतो 28 धावा धावफलकावरती. संकेत शेवटच्या षटकामध्ये आलेत आणि पहिल्या 2 बॉलमध्ये ते 2 चौकार पाहायला मिळत आहेत. म्हणजे धावा येत नव्हत्या, तो संघर्ष चालू होता. त्यासाठी खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर ती धडपडच चालू होती बॅटिंग करणाऱ्या स्वर्गीय वासुदेव इलेव्हन अंतरणनीर टीमची. कारण की जर पाहायला गेलं तर रुपेश बाद झालाय, मनोज बाद झालाय आणि त्यानंतर मात्र जर पाहायला गेलं तर आता इथून कुणालच्या बॅटमधून ते 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. एक बॅटमधून आला आणि एक बाईकचा आलाय, जे आता लक फॅक्टर देखील ओपन झालेत. धावसंख्या 28 वरती आहे. हो, पाठीमागे खेळून बैठक मारून स्क्वेअर ऑफ द विकेट फटका खेचायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच नाही आहे आणि इथून देखील आपण डॉट बॉलच पाहत आहे. हा डॉट बॉल आल्यानंतर जर पाहायला गेलं तर धावफलक तिथेच आहे 28 वरती. 2 फटके आलेत, एक बाईच्या स्वरूपामधून आणि त्यानंतर इथे मात्र फलंदाज बाद, विकेट आली. ऑन साईडला आपण पाहता तिथून मात्र एक सिंगलच पाहायला मिळेल. सेकंडसाठी कॉल दिला जातो आहे आणि सेकंडसाठी मात्र फलंदाज इथून बाद होईल. एकच धावेतून आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र 29 धावा धावफलकावरती आहेत आणि आता शेवटचा बॉल असेल. इथे स्ट्रोक चांगला केला काऊ कॉर्नरला, बॉल सीमा पार. मंगेशच्या बाट मधून आलाय शेवटच्या बॉलवरती. शेवट गोड करत असताना षटकार आला. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 35. 35 धावा धावफलकावरती आहेत आणि टार्गेट आहे ते मात्र 36 धावसंख्येचं. 18 बॉल 36 म्हणजे प्रत्येक बॉलवरती इथून 2 धावा हव्यात. 2 धावा प्रत्येक बॉलवरती जर आल्या ना तर मात्र हे समीकरण तुमच्यासाठी सोपं राहील, परंतु त्या धावा बनवून देतील का ते देखील महत्त्वाचं आहे. 35 झालाय, 36 बनवायचे. चला टॉससाठी या. पहिले खाड्याचा पाडा आणि नांदगाव दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉससाठी या. दोन्ही टीम इथे उपस्थित आहेत. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉससाठी यायचं आहे. खाड्याचा पाडा आणि नांदगाव नेक्स्ट मॅच, आजच्या दिवसातील तिसरी मॅच. एकीकडे तुम्ही पाहणार आहात खाड्याचा पाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये नांदगाव, आणि मग शेवटची मॅच मेचकरवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये मार्केवाडी. बिग फाईट, बिग लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमचे कर्णधार या टॉससाठी लगेच. टॉस बॉक्समध्ये आपण जॉईन व्हायचं. दोन्ही टीमचे कॅप्टन खाड्याचा पाडा आणि नांदगाव.
चला फलंदाज पाठवा. आणि पुढच्या टॉस चला आता मॅच चालू व्हायच्या आत दोन्ही टीमचे कॅप्टन जर आले नाही तर मग आयोजक म्हणतायत की तुमच्या दोन्ही टीमच्या एक एक षटक कमी करण्यात येईल. जर मॅच चालू होण्याच्या आतमध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन येथे उपस्थित झाले नाही तर मात्र एक एक षटक तुमचं कमी करण्यात येईल. खाड्याचा पाडा आणि नांदगाव दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच उपस्थित राहा, कारण की आयोजक मग असे सांगतायत की जर का दोन्ही कॅप्टन उपस्थित झाले नाही तर 3 षटकांची मॅच खेळवली जाईल. मित्र कोणता? खाड्याचा पाडा टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. नांदगाव टीम हा फायनल कॉल आहे आपल्यासाठी. नांदगाव टीम 2 ग्लास पहिल्या सांगितलं. अठरा बॉल 36 धावसंख्येची आवश्यकता आहे. सेकंड इनिंगला सुरुवात होईल. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज आपण पाहताय सलामीचे दाखल झाले संकेत आणि राहुल. आणि पहिलं षटक P1चं पॉवर प्लेचं षटक आपण पाहताय. दादा टॉस करून घ्या, तो नियमाप्रमाणे टॉस होऊ द्या, नाहीतर मग लाईव्ह चालू आहेत. मग असं नको व्हायला की एका टीमसाठी वेगळा नियम. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा टॉस इथं मात्र केला जातोय. नांदगाव टीमनं टॉस जिंकलाय. थोडासा वेळ तुमच्यासाठी जरूर असेल, परंतु लवकरात लवकर डिसिजन तो खाड्याच्या पाड्या टीमपर्यंत देखील पोचवा, आमच्यापर्यंत देखील पोचवा, कारण तशी प्लॅनिंग त्यांना देखील करायची आहे. मिस टायमिंग आहे, कुणाल आहे, सेफ हँड आहे, पकडली कॅच आणि इथून पहिला आदरा मिळतोय. तो 36 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अंबरपाडा टीमला संकेत इथून आउट होईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती भरपूर लवकर खऱ्या अर्थानं बॅटिंग आली. 2 बॉल आतापर्यंत झालेत आणि भूषण मात्र मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला. मागच्या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. खऱ्या अर्थानं संकेतनं मॅन ऑफ द मॅच देखील राहिला होता, परंतु या मॅचमध्ये तो मात्र लवकर परतला आणि आता भूषण मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती मनोज चांगली गोलंदाजी करतायत. ओ मनोजचा हा बॉल ऑन साईडला टर्न केला. डीपमधनं वेगानं फिल्डर आलेत, आपण पाहताय सिंगल कंप्लीट झाले, दुसरीसाठी निघालेत कुणाल त्या ठिकाणी, परंतु तोपर्यंत 2 धाबा इथून देखील कंप्लीट होतील. 2 धाबा इथून कंप्लीट झाल्यात. 2 धाबा कंप्लीट झाल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते अगदी आपण पाहताय 2 वरती अकाउंट ओपन झालंय. 36 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अंबरपाडा टीमचं भरपूर चांगली मॅच खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. सेकंड राऊंडची पहिली मॅच आहे आजच्या दिवसातील आपण पाहताय. एकीकडे तुम्ही पाहताय स्वर्गीय वासुदेव 11 अंतरड नीड टीम, तर दुसरीकडे तुम्ही पाहताय अंबरपाडा. इट्स अ व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव बाहेरून गेला. पंच मात्र इथे व्हाईट बॉलचा इशारा आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 बॉल झालेत आतापर्यंत. 3 धाबा धाव फलक्यावरती आल्यात. मनोजचं हे षटक, जेवढा वेग मनोजकडे तेवढा नियंत्रण देखील आहे. अचूक टप्पा हो, इथे फटका गॅपमध्ये ढकलला. लॉंग ऑन मधून बॉल चाललाय सीमा पार आणि भूषणच्या बॅटमधून आलाय हा चौकार. भूषण जरा खऱ्या अर्थानं पाहायला गेलं ना तर अगदी कॅल्क्युलेशन खेळत असतो, कॅल्क्युलेट क्रिकेट खेळत असतो. बरोबर माइंडमध्ये त्याचं तो कॅल्क्युलेशन असतं आणि त्यानंतर मात्र ते फटकेबाजी
तो गॅपमध्ये भरपूर चांगला बॅटिंग करत असतो आणि चान्स फार कमी वेळा घेतो. म्हणजे अगदी जिथे आपण पाहतो ना की विकेट्स येत असतात, जिथे धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तिथे मात्र तो इथे मात्र चान्स घेतला होता, परंतु फिल्डरनं चुकी केली. बॉल अगदी डीपमध्ये निघाला. शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये चुकी झाली, कॅच ड्रॉप झाला आणि बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे म्हणजे कॅच होती ती देखील सुटली आणि चौकार देखील आला. एकंदरीत धावसंख्या 11 आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. आता भूषणची जर का विकेट आली असती तो दबाव आपल्याला इथे जरूर पाहायला मिळाला असता अंबरपाडा टीमवरती, कारण की 2 महत्त्वाचे फलंदाज मग परतले असते. परंतु आणि ती विकेट आली असती तो दबाव पाहायला मिळाला असता, परंतु ती विकेट आलीच नाही. तिथे फिल्डरनं चुकी केली, ती कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर मात्र तो चौकार देखील आला. हलक्या हातानं सेन्सिबल ड्राईव्ह करत असताना स्ट्राईक त्याला स्वतःकडे ठेवायचे, त्यासाठी मात्र शेवटच्या बॉलवरती ती सिंगल आली. सिंगल आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते मात्र आपण पाहू शकता 12 वरती. 12 धावा धावफलकावरती आपण पाहताय. 36 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सरासरी जी राखायची होती अंबरपाडा टीमला प्रतिषटक 12ची, ती सरासरी राखली गेली आहे, कारण की 12 धावा धावफलकावरती आल्यात. प्रतिषटक 12च्या सरासरीनं धावायचं, 36 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 12 आल्यात, विकेट्स 1 आली आहे. विकेट्स आले त्याचा जास्त काही इफेक्ट मैदानाच्या आतमध्ये जाणवत नाही, तो फरक तेवढा काय आपल्याला पाहायला मिळत नाही आहे, कारण की भूषण मात्र चांगली बॅटिंग करतो आहे. त्याने एका एंडनं धावा बनवल्यात, त्याने एका एंडनं विकेट टिकवून ठेवले, तो धावा बनवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याला 7 आता मात्र तितकीच महत्त्वाची हवी आहे, ती मात्र फलंदाज राहुलची. जर राहुलने त्याला 7 दिली, त्यांच्यामध्ये ती पार्टनरशिप बिल्डअप झाली तर या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो. परंतु आता सेकंड ओव्हरमध्ये आता इथून कोणता गोलंदाज असेल हे देखील पाहावं लागेल. चला, जास्त वेळ नाही आहे, प्लीज आपल्याला या ठिकाणी रिक्वेस्ट केली जाते स्वर्गीय वासुदेव 11 अंतरण नीट टीम, जास्त वेळ घेऊ नका, आपल्याकडे वेळ तेवढा नाही आहे, फार वेळ कमी आहे, कारण की आज आपल्याला फायनल सेमीफायनल देखील खेळवायची आहे आणि आयोजकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला सेमीफायनल आणि फायनल ही जास्त षटकांची खेळवायची आहे, त्याच्यामुळं हा वेळ आता इथे वाचवायचा आहे. म्हणजे कर्जत तालुक्यामध्ये पहिल्यांदा असं काहीतरी नवीन करायचं आहे की मात्र फायनल आणि सेमीफायनल ही जास्त षटकांची खेळवायची आहे. म्हणजे सेमीफायनल आणि फायनलमध्ये जिथे खऱ्या अर्थानं जो खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग गर्दी करत असतात, तो खेळ तसा पाहायला मिळत नाही. परंतु सेमीफायनल आणि फायनलमध्ये जास्त षटक जर असतील तर मात्र तो खेळ तसा आपल्याला पाहायला मिळेल. चला, 1 ओव्हरमध्ये 12 आल्यात, अजूनही 12 बॉलमध्ये 24 बनवायचे आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय कुणाल हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड ओव्हरमध्ये कुणाल गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. समोर आपण पाहतोय भूषण. कुणालचा हा बॉल आणि ते मिस टायमिंग. क्षेत्ररक्षकानं काय केलंय, कॅच 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 कॅरी करणं गरजेचं होतं, झेल कॅरी करायचा होता, परंतु त्याला असं वाटलं होतं की मी अगदी सीमारेषेला चिटकूनच उभा आहे आणि त्या नादामध्ये त्याने तो बॉल फक्त आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला आणि तिथून खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर कॅच देखील ड्रॉप झाली आणि धावा देखील 2 आल्या. 2 जीवनदान मिळालेत भूषणला. एक अगदी आपण पाहताय अगोदरच्या ओव्हरमध्ये शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये आणि आता मात्र आपण पाहताय ते वाईड इस्ट लॉंग ऑनमध्ये 2 जीवनदान मिळालेत. चांगला बॉल, यावेळी चांगला बॉल पाहायला मिळतोय. इथून डॉट बॉलच पाहायला मिळाला. डॉट बॉलनं अगदी जर तुम्ही पाहताय तर धावफलक अगदी तिथेच आहे, ते 14 वरती. फुलटॉस, नो +6 ठोकला षटकार. कहाणीमध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. आता खऱ्या अर्थानं ना दिवाळी ना दसरा या बोनसच्या धावा आपल्याला पाहायला मिळतील आणि या मॅच जी पक्कड खऱ्या अर्थानं निर्माण होती ती पक्कड देखील आता लूज होईल.
कारण की या 7 धावा धावफलकामध्ये ॲड होतील. 7 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचले 21 आणि आता नेक्स्ट बॉल देखील फ्रीटचा असेल. आणि इथून देखील षटकार झालाय. फ्रीटच्या बॉलवरती देखील षटकार. सागर सर, तुम्हाला कॅचचा चान्स होता. तुम्ही फिल्डरच्या पाठीमागे धावत बसले. तुम्हाला बरोबर इकडे स्क्वॉडमध्ये यायचा होता. 400 रुपयाचा लॉस केला तुम्ही. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अगदी आपण पाहताय 27 धावा धाव फलकावरती. आता बॉल शिल्लक किती म्हणजे 9 आणि धावा 9. 9 बॉलमध्ये 9 धावसंख्येची आवश्यकता. हो, सेन्सिबल कॅट केली आहे बरोबर. अगदी आपण पाहताय शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटच्या बाजूनं डीप बॅकवर्ड पॉईंटमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. तिथून मात्र फिल्डर येतील. तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट होतील. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 29. आता इथून 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये धावा बनवायचे त्या 7. 8 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज. नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही टीम रेडी राहा. खाड्याचा पाडा आणि नांदगाव दोन्ही टीम आपण रेडी राहायचं नेक्स्ट मॅचसाठी. डिसिजन सांगा पहिले नांदगाव टीम. हो, इथून आपण पाहतो ऑन साईडला फटका केलाय. फिल्डर त्या ठिकाणी चुकी करतात. बॉल सीमा पार आणि इथून देखील चौकारच पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं बॉल जर पाहायला गेलं ना तर लॉंगॉनच्या फिल्डरचा होता, परंतु लॉंगॉपचे फिल्डर तिकडनं धावत आलेत आणि लॉंगॉनचे प्लेयर फक्त बॉलकडे पाहतच राहिलेत. निदान बॅकअप जरी दिला असतं तरी बॉल थांबला असता, परंतु फक्त पाहत राहिले. त्यांना अंदाजच आला नाही की बॉल कुठं आहे. श्रद्धांजली चषक 2025 मध्ये आपण पाहताय सन्माननीय विशालबाई मोरजारिया, नॅशनल डेकोरेटर्स मुंबईचे ओनर, 200 एकरचे मालक आपण पाहताय. गेले 8 वर्ष ज्यांच्या माध्यमातून आपण पाहताय गेले 8 वर्ष ज्यांच्या सहकार्याने आपण पाहता ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. श्रद्धांजली चषक 2025 त्या स्पर्धेसाठी अगदी मोठं सहकार्य ज्यांचं आम्ही खऱ्या अर्थानं मनापासून या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. साहेब, आपली साथ आमच्या समयमध्ये आहे म्हणून या स्पर्धा आम्ही या ठिकाणी संपन्न करतो आहे. पुनश्च एकदा श्रद्धांजली चषकामध्ये आपण पाहताय विशालबाई मोरजारिया यांचा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. अगदी 2 मिनिटं थांब.
या ठिकाणी मान्यवर आपण पाहताय या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं आपण पुनश्च एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक असं स्वागत करूया. इथे देखील मिसफील्ड झाली, बॉल पाठीमागे निघाला आणि तदनंतर श्रद्धांजली चषक 2025 पर्व 8व या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय मोहन गोविंद दुले माजी उपसरपंच ते देखील आपण पाहता या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया आणि तदनंतर सन्माननीय केतन शेठ डुले युवा कार्यकर्ते ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. या दोन A1 जोडीच्या माध्यमातून आपण पाहताय ही स्पर्धा गेले 8 वर्ष या ठिकाणी आपण संपन्न होताना पाहायला मिळते आणि या स्पर्धेसाठी जे सहकार्य नेहमीच राहिलं आहे म्हणजे 8 वर्षांमध्ये ज्यांचं सहकार्य आणि ज्यांच्या सहकार्याने ही स्पर्धा नेहमी या ठिकाणी संपन्न होत असते ते विशालबाई देखील आपण पाहताय या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिल्यात. कोणतीही मदत असो खऱ्या अर्थानं विशालबाई यांच्या माध्यमातून सोमजाई क्रिकेट सावले यांना नेहमीच होत असते. ज्या वेळी खऱ्या अर्थानं सोमजाई क्रिकेट सावले त्यांच्याकडे कोणत्याही मदतीसाठी गेलेत त्यावेळी ती मदत त्यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाली आहे. दरम्यान मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि मॅच इथून मात्र जिंकली आहे ते अंबरपाडा टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. नांदगाव टीम आपला डिसिजन काय आहे तुम्ही अद्यापपर्यंत इथे पोहोचवला नाही आहे. नांदगाव टीम माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? नांदगाव टीम तुमचा डिसिजन आला नाही, तुम्हाला पॅनल्टी फिल्डिंग. ओके चला लगेच मैदानाच्या आतमध्ये चला.